परभणी जिल्ह्यातील लोहगाव येथे वादळी वाऱ्यामुळे केळीचे बाग उद्ध्वस्त। परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून लोहगाव येथे वादळी वाऱ्यामुळे केळीचे बाग उद्ध्वस्त झाले असून वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झाले। शेतकरी राजेभाऊ सखाराम देशमुख यांच्या केळीच्या बागेचं नुकसान झालं असून एकूण 4000 झाडे लागवड केली असता वादळी वाऱ्यामुळे दिनांक 5 मे रोजी सर्व केळीची झाडे वादळी वाऱ्यामुळे पडले आहेत। आता फक्त 100 झाडे त्यांच्या शेतामध्ये शिल्लक राहिली आहेत। शासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी आशा व्यक्त करत शेतकरी राजेभाऊ सखाराम देशमुख यांनी शासनाकडे विनंती केली आहे। यावेळी आमचे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज चॅनलचे प्रतिनिधी राहुल मगरे लोहगाव यांनी घेतलेली शेतकऱ्यांची प्रतिक्रिया बघूया काय म्हणतात शेतकरी। बघा केळीचे किती नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्याचं फार नुकसान झालं आहे। 4000 पैकी 100 झाड उभं आहे बघा। आणि तलाठी मॅडमनं पंचनामा सुद्धा केलेला आहे, काल केला। तरी शासनाला अशी माझी विनंती आहे की हे फळबाग बघता शासनानं शेतकऱ्याला त्वरित मदत करावी ही सरकारला माझी कळकळीची विनंती आहे। कारण हे तोंडाला घास आलेला घास आहे। इतकीशी सालभर मेहनत करून असा जो घास समजा निसर्गाच्या आपत्तीमुळे एवढं जे नुकसान होत असेल तर शासनानं कमीत कमी आमच्या शेतकऱ्याला भरीव मदत द्यावी ही माझी शासनाला विनंती आहे। तरी शासनाला माझी विनंती आहे की बाबा शेतकऱ्याकडे त्वरित लक्ष द्यावे, कारण शेतकऱ्याला आत्महत्येची वेळ आलेली आहे। असं जर संकट जर उद्भवलं तर शेतकरी आत्महत्या करण्याची पर्याय नाही त्याला, तर त्याच्यामुळे शासनाने त्वरित मदत द्यावी। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।